मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीची एक छोटी अपडेट आज आलेली आहे. त्यासोबतच दोन मोठ्या अपडेटसुद्धा आलेले आहेत आणि ह्या अपडेट ज्या आहेत आपल्याला ऑक्टोबर महिन्याचे पैसे कधी येणार यासोबतच ई-के-वाय-सी संदर्भातील काही गोष्टीला जे आहे आपल्याला सांगतात. बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता. म्हणजेच काय तर ऑक्टोबरला आपल्याला भाऊबीज भेटायला पाहिजे होती, ती भाऊबीज भेटली नाही. उदाहरण असं समजूया की आपण भाऊबीजेची अपेक्षा करत होतो, मात्र भाऊबीज आली नाही. मात्र येत्या 8 दिवसात लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयाचा हप्ता जमा होण्याची जास्त शक्यता आज जी आहे बातम्यातून समोर आलेली आहे. बघा, ऑक्टोबर महिना संपण्यास काहीच दिवस बाकी असताना अनेकांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. मात्र लवकरच योजनेचा हप्ता मिळणार असल्याचं संकेत भेटत आहेत. त्याचं कारणही तसंच आहे, कारण येणाऱ्या काळात इलेक्शन आहेत असल्यामुळे इलेक्शनच्या टाईमला लाडक्या बहिणींना खुश करणं हे सरकारची प्रायोरिटी आहे. मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबरचा पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात 1500 इतकी आर्थिक मदत जमा होण्याची जास्त शक्यता आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा जरी झाली नसेल तरी मात्र संबंधित विभागाकडून लवकरच त्याबाबतची अधिसूचना आणि अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता जी आहे मानली जाते. कारण हे तसंच आहे, कारण राज्यभरात इलेक्शनचा दौर आहे. त्यामुळे तुमच्या काही प्रश्नाची उत्तर मी देऊ शकतो आज आणि तेही प्रयत्न करणार आहे. बघा, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर के-वाय-सीची प्रक्रिया काही काळासाठी शिथिल केली आहे, म्हणजे थांबवली आहे. मात्र हे कायमस्वरूपी आहे का? तर नाही, कायमस्वरूपी नाही आहे. यानंतर मात्र तुम्हाला एक ना एक दिवस ई-के-वाय-सी करावीच लागेल आणि ई-के-वाय-सीला तुम्हाला टाळता येणार नाही. मात्र तुम्हाला ई-के-वाय-सीमध्ये काही काळ भेटू शकतो, ज्या काळामध्ये तुम्हाला ई-के-वाय-सीची तारीख जी आहे एक्सटेंड होऊ शकते. यानंतर मात्र आचारसंहिता लागू होण्यापूर्वी लाभार्थी महिलांना हप्ता मिळेल अशी एक शक्यता आहे. कारण इलेक्शनचे डेट कधीही डिक्लेअर होऊ शकतात आणि आचारसंहिता लागू झाल्यावर मग मात्र काही करता येत नाही. त्याच्यामुळे 2 हप्ते एकत्र देऊ शकतात सरकार, असं आपल्याला सध्याच तरी वाटतंय. म्हणजेच काय तर 3000 रुपये येणार असंही आपल्याला दिसून येऊ शकतं. बघा, काही गोष्टी लक्षात घ्या. लाडकी बहीण योजनेत ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र सध्या निवडणूक पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. काही दिवसानंतर पुन्हा के-वाय-सी प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून त्या अनुषंगाने महिलांना आवश्यक कागदपत्राची पडताळणी करण्यास वेळ दिला जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला घाबरायची गरज नाही. यामुळे येत्या 8 दिवसात महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हा महिन्याचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता वर्तवल्या जात आहे. मात्र जोर धरू लागलेली बातमी अशीच आहे पडद्यामागची, की येणारा काळ जे आहे इलेक्शनचा असल्यामुळे इलेक्शनच्या काळामध्ये आपल्याला माहीत आहे की बहिणीला पैसे भेटू शकत नाहीत, आचारसंहिता लागल्यानंतर व्यवहार होऊ शकत नाहीत. म्हणून सरकारला जे आहे बहिणींची गरज असते, हे आपल्याला इलेक्शनला दिसून आलेलं आहे. मग यावेळेस सरकारने काय करू शकते, तर सरकार 99% एकदाच लाडक्या बहिणीला दोन्ही महिन्याचेच म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे एकत्रितपणे 3000 रुपये देऊ शकते. आता बघा, यामागं साध्य काय होईल? एकतर नोव्हेंबरला आचारसंहिता असल्यामुळे पैसे देता येणार नाहीत. दुसरी गोष्ट, ऑक्टोबर नोव्हेंबर सोबत दिली तर लाडक्या बहिणीला 3000 रुपये एकत्र भेटतील आणि त्याचं काहीतरी त्यांना फायदा होईल आणि बहिणी खुश होत्याल. कारण भाऊबीज दिली नसल्यामुळे काही ना काहीतरी अशी एक गोष्ट देणं सरकारला भाग होती. आता दुसरी गोष्ट जी आहे, लाडक्या बहिणींचे मतांचं सुद्धा त्यांना सरकारला जे आहे चांगला उपयोग होऊ शकतो. कारण लाडक्या बहिणीवर सरकार येऊ शकतं, तर लाडक्या बहिणीवर इलेक्शन होऊ सुद्धा शकतात. त्यामुळे सरकार जे आहे असा प्रयत्न करत आहे की लाडक्या बहिणीला 2 हप्ते एकत्र देऊन खुश करायचं. म्हणजे काय तर ऑक्टोबर नोव्हेंबर, कारण नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता असेल, मग इलेक्शन होतील, मग इलेक्शननंतर रिझल्ट येईल आणि मग मात्र आपल्याला पाहायला भेटेल की मग लाडक्या बहिणीला हप्ता भेटायला 2 महिन्याचा वेळ मध्ये जाईल आणि त्या 2 महिन्याच्या वेळामध्ये बहिणी इलेक्शनच्या टाईमपर्यंत जर एखाद्या वेळेस रुसल्या तर मात्र अवघड होऊ शकतं. म्हणून सरकार जे आहे असा निर्णय घ्यायच्या तयारीत असू शकतं आणि असतच असेल असंही मला वाटतं. मागचा काय अनुभव बघता की एकत्रित पद्धतीने दोन्ही महिन्याचे हप्ते सोबत द्यायचे. आता बघा, दोन्ही महिन्याचे हप्ते सोबत दिल्यानंतर मात्र एक गोष्ट बघा, लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार हा तुमचा जे प्रश्न होता त्याचं उत्तर मी पहिल्यांदा दिलेलं आहे की येत्या 8 दिवसात म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात 1500 जमा होण्याची दाट आणि जास्त शक्यता आहे.
दुसरा प्रश्न तुमचा ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू आहे का? तर हो, सध्या ई-के-वाय-सी प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली असून लवकरच मात्र पण परत ती सुरू करण्यात येणार आहे. कारण ई-के-वाय-सीपासून सुट्टी होऊ शकत नाही. ई-के-वाय-सी करावीच लागेल. आता तिसरा प्रश्न, आचारसंहिता लागू झाल्यावर पैसे मिळतील का? तर याचं उत्तर आहे आचारसंहिता लागू झाल्यावर आर्थिक मदत दिली जाऊ शकत नाही आणि दिली जाणार नाही. त्यामुळे त्याआधीच पैशाची जमा होण्याची प्रोसेस जी आहे सुरू होणार आहे. मात्र पैसे किती? तर एकत्रितपणे 2 हप्ते म्हणजेच किती? तर 1500 + 1500 ₹3000 एकत्रितपणे भेटण्याची जास्त आणि दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की इलेक्शन असल्यामुळे इलेक्शनच्या तोंडावर लाडक्या बहीण खुश करणं आवश्यक असतं आणि लाडक्या बहिणीचं इलेक्शनला काम आहे. आता बघा, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, नगरसेवक या सगळ्या जे इलेक्शन आहेत हे आता येणाऱ्या 2 महिन्यामध्ये पूर्ण होतील. आणि जर समजा नोव्हेंबरला आचारसंहिता लागली, त्या अगोदर त्यांनी ऑक्टोबरचं जरी पेमेंट टाकलं तर मग नोव्हेंबरचं पेमेंट रोखतं, डिसेंबरचं कदाचित रुकू शकतं. मग मात्र सरकारला लक्षात येईल की इलेक्शनच्या सरते शेवटी रिझल्ट असतो आणि रिझल्टवर याचा परिणाम जे आहे आपल्याला दिसून येऊ शकतो. म्हणून सरकार जे आहे कोणतीही रिस्क घेऊ शकत नाही. कारण एरवी सरकार पैसे देतच आहे. सरकार काय पैसे देत नाही अशातला भाग नाही आहे. फक्त मागं पुढे पैसे होत आहेत. म्हणून सरकार विचार असा करू शकतो की एकदाच ₹3000 जर दिले, मागं तुम्हाला आठवत असेल आचारसंहिता सुरू व्हायच्या आधी जे आहे सरकारने एकदाच 2 महिन्याचे पैसे टाकले होते आणि तुम्हाला लक्षात आलं असेल विधानसभेच्या इलेक्शनच्या टाईमला ही गोष्ट आपल्यासमोर घडली होती. मग इतिहासाची पुनरावृत्ती करायला वेळच किती लागतो आणि एरवीसुद्धा परिस्थिती सेमच आहे. ऑक्टोबरचा हप्ता रुकला, नोव्हेंबरचा हप्ता येत आहे. आता नोव्हेंबरचा हप्ता अख्खा जर आचारसंहितेत गेला तर मात्र सरकार पेमेंट टाकणार तर टाकणार कधी? म्हणून लाडक्या बहिणींना जे आहे पैसे लवकरात लवकर सरकारला द्यावे लागतील. म्हणून सरकार ऑक्टोबरचा हप्ता थोडा दिरंगाई करत आहे, जेणेकरून 3000 ही मोठी रक्कम जी आहे मेंटली आणि आपल्याला बघायलासुद्धा चांगली वाटते. एकदाच 3000 आलं तर बऱ्याच लाडक्या बहिणीचे काही विशेष कामही होऊ शकतात, काही घरगुती खर्चही भागू शकतात, असंही सरकारला वाटत असतं. आणि यासोबतच एक मोठी रक्कम दिसली तर त्याचा एक पॉझिटिव्ह परिणाम जे आहे सरकारच्या कामगिरीवर सुद्धा पडू शकतो. सरकारने जे आहे आचारसंहितेच्या पूर्वी आम्हाला दिलं असं बहिणीला वाटू शकतं. भरभरून दिल्यामुळे बहिणीसुद्धा त्यांना भरभरून मतदान वगैरे करत असतात. त्यामुळे जे आहे सरकार या विचारात असेल की एकदाच 2 हप्ते सोबत. नाही तर आजपर्यंत असं होत नाही की दिवाळी, भाऊबीज वगैरे असे सण सोडून जे आहे लाडकी बहिणीचे पैसे आले नाही. लाडकी बहिणीला भाऊबीज भेटलीच असती, 100% भेटली असती. मात्र जर आता भाऊबीज दिली असती तर मग नोव्हेंबरच्या पैशामध्ये मजा आली नसती. नोव्हेंबरचे पैसे जे आहे तुम्हाला साधे वाटले असते, जसा की एक हप्ता आला तसाच हप्ता वाटला असता. मात्र 3000 ही रक्कम आपल्याला बघायला, बोलायला आणि मात्र खर्चायला सुद्धा मोठी आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीचा यावर पॉझिटिव्ह परिणाम जे आहे पडेल असं सरकारला नक्कीच वाटतं. म्हणून येणाऱ्या काळात जे आहे 2 हप्ते आपल्याला 1500 आणि 1500चे सोबत भेटणार आहेत आणि तेही नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, दोन्ही हप्ते सोबत आणि एकत्र भेटणार असल्याचं लक्षात येतं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.